नमस्कार मंडळी, आज आपण भरपूर लेअरवाल्या आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवूया. खाऱ्या शंकरपाळ्या गोड असतात आणि खारट. ह्याच पद्धतीने तुम्ही गोड्याही बनवू शकता आणि खाऱ्याही बनवू शकता. तर मी आज खाऱ्या बनवणार आहे. शक्यतो सगळ्यांना खाऱ्या जास्त आवडतात. अगदी खारीसारख्या अशा खुसखुशीत आपल्याला बनवायच्या आहेत. साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. ह्यासाठी लागणार आहे मैदा मी अर्धा किलो घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं 2 चमचे आणि त्यामध्ये तूप घालून त्याचा हे साठा बनवून घेतलेला आहे. साठा अगदी कमी प्रमाणात वापरायचा आहे, खूप नाही वापरायचा. मीठ घेतलेलं आहे आणि मोहन घालण्यासाठी ह्याच चमच्याने 3 चमचे हा मोहनसाठी साजूक तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला हे तूप गरम करायचं आहे ह्यामध्ये मीठ घालून आणि आपल्याला वापरायचे साधा पाणी आणि घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. चला मग आपण आधी पहिलं मोहन बनवून घेऊया. बघा मोहन मी बनवलं. बघा कडकडीत असं तूप गरम करून घ्यायचं मोहनसाठी आणि आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आता मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मीठ घालूया आणि सगळं तूप आहे ते आपल्या ह्या पिठाला लागलं पाहिजे. अगदी चोळून लावायचं. सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने फिरवून घ्यायचं, मग हाताने एकसारखं सगळ्या पिठाला मैद्याला तूप चोळून घ्यायचं. एकसंग असं झालं पाहिजे सगळं. बघा पिठाला हे सगळं मोहन चोळून घेतलं मैद्याला आणि बघा असा घट्ट गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपला मोहन जे घातलं ते पिठाला मस्त लागलेलं आहे. आता ह्यामध्ये साधं पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं. बघा मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता हा पाणी घालून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेते आणि पीठ मळून घेते. बघा पीठ मी असं मैदा घट्ट मळून घेतलेलं आहे. मैद्याचं पीठ बघा इतकं घट्ट मळून घ्यायचं बघा. आणि आता ह्याला एक 15 मिनटं रेस्टला ठेवायचं. 15-20 मिनटं, कारण आपण ह्यामध्ये रवा नाही घातलेला, मी फक्त मैदा वापरलेला आहे. 15-20 मिनटं रेस्टला झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. आता मी असंच मळून घेतलेलं आहे, खूप सारं मळून नाही घेतलं. मळून घ्यावं लागते, ते नंतर मळून घ्यायचं. आता मी फक्त भिजवून हे मैदा भिजवून आणि थोडंसं त्याचं गोळा बनवून घेतलं. आता ह्याला 15 मिनटं झाकून रेस्टला. बघा मंडळी, मी हा मैदा मळून घेतला व्यवस्थित आणि जसं आपला कणकेचा चपातीचा गोळा असतो तसाच करायचा आहे. आणि आता ह्याच्यात जितकी चपाती लाटतो तितकी चपाती आपल्याला लाटून घ्यायच्या. 3 चपात्या ते दाखवतो. 3 चपाती पोळी लाटून घेऊ. जसं चपात्या लाटतात तितक्याच आपल्याला पातळ लाटायचे आहेत. बघा मी सगळ्या 3 पोळ्या लाटून घेतल्या, 3 चपाती. आणि अगदी साठा आता लावायचा आणि अगदी थोडासा लावायचा, जास्त लावायचा नाही मिळत. जसं आपण करंजीला लावतो खूप, तसा ह्याला नाही लावायचा मिळत, कारण तो मग तुपामध्ये निघून जाणार. तुम्ही तेलामध्येही ते तळू शकता. मी तुपामध्ये तळणार आहे शंकरपाळी खारी. आणि तुम्ही ह्याच पद्धतीने गोडी पण करू शकता. जिथे पाण्याचा वापर केला त्यामध्ये तुम्ही साखर मिक्स करून तुम्ही ते पाणी वापरू शकता पीठ मळायला. आणि जसं मी मोहन घातलं तसंच घालायचंय. फक्त खारी आणि गोडीमध्ये एवढाच फरक आहे. पण बघा तुम्ही ह्या पद्धतीने खारी पण तुम्हाला आवडेल ह्याच्या पद्धतीने करून. तशा 3 पोळ्या मी एकावर एक ठेवून असं साठा लावून घेते. बघा हा साठा लावून घेतलेला आहे. आता आपल्याला हा रोल वाळून घ्यायचा आहे असा व्यवस्थित. असा मी आपल्या साठ्याच्या करंज्या असतात त्याच पद्धतीने हा रोल करून घ्यायचा आहे. पण अजून पुढे आपल्याला काही बदल करायचा आहे त्याच्यामध्ये. आता आपण करंजीचं असतो तेव्हा आपण ह्याचे कट मारून ह्याचे तुकडे करून घेतात, जितकी आपल्याला पुरी बनवायची तितकी. आता हा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हा रोल असा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला असा लाटून घ्यायचा आहे. हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे करंजीसाठी, सॉरी शंकरपाळीसाठी. बघा आपली ही शंकरपाळीसाठी पोळी लाटून झालेली आहे. आणि आपलं बघा इतकी जाड थोडी ठेवायची, पातळ नाही ठेवायची. आता आपल्याला ह्याच्या शंकरपाळ्या कापून घ्यायचे. शेप तुम्ही चौकोनी ठेवा, षटकोनी ठेवा, आवडेल तसा तुम्ही ठेवू शकता.
बघा आता आपण ह्या अशा काढून घेऊ आणि मग ह्या तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने ह्या करून घेतल्या. आता सगळ्या मी करून घेते अशा पद्धतीने. कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तूप घालून घेतले. तुपाऐवजी तुम्ही तेलही घालू शकता. आणि तुम्हाला एक सांगायचं विसरले मी, अर्धा किलोला इतका मग कप आहे ना, हा कप पूर्ण पाणी लागला पीठ मळायला. आता आपण तेल चेक करूया, तूप सॉरी. आणि बघा शंकरपाळे टाकल्याबरोबर बुडबुडे येतात, म्हणजे आपलं हे तूप बरोबर आपल्या तळण्यासाठी गरम झालेलं आहे. आता आपण शंकरपाळ्या ह्यामध्ये घालून घ्यायचे. गॅसची आच मध्यम करायची आणि ह्या शंकरपाळ्याच्या झाऱ्यामध्ये घ्यायच्या आणि सोडून घ्यायच्या. अशा पद्धतीने घेतल्या झाऱ्यावर तर तेल किंवा तूप जे काही घेतील ते अंगावर उडलं जात नाही. आता सारखं मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं मंद आचेवर. बघा कशा फुगायला लागल्या, बघा खारी सारख्या फुगायला लागल्या बघा. छान अशा पद्धतीने शंकरपाळ्या छान होतात खाऱ्या ह्या. हे बघा एक 5 ते 7 मिनिटात ह्या तळल्या जातात. गॅसची आच मंद करायची आणि मग असं सारखं फिरवत राहायचं. बघा ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. आता ह्या काढून घ्यायच्या. मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आणि थंड झाल्यावर त्याला मस्त लेअर दिसणार. तुम्ही पुढे नंतर व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. आणि तुम्हाला अजून जाड करायचे असेल तुम्ही अजून जाड करू शकता. छान अशा अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. आता अशा पद्धतीने मी सगळ्या तळून घेते. बघा मंडळी, भरपूर लेयर्स वाल्या आणि खाऱ्या शंकरपाळ्या अगदी खारी सारख्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघा किती छान झालेल्या आहेत. सुरुवातीला मी ज्या बनवल्या त्या पातळ बनवल्या होत्या आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर त्याला लेयर्स आले. मी तुम्हाला बोललीच होती की थंड झाल्यानंतर त्याला भरपूर लेयर्स येतील असं. आणि जर तुम्हाला जास्त लेयर्स पाहिजे असतील तर अजून एक पोळी जास्त वाढवायची आणि थोडी जाड करायच्या. आता बघा ह्या मी आता फोडून दाखवते. बघा अगदी खारी सारख्या झालेल्या आहेत, छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.